मला आली होती नेल्सची ऑर्डर आणि लोकेशन होतं मला भादवे म्हणजे सफाळ्यापासून आतमध्ये आहे भरपूर. सो मी लोकेशनवर पोचली आणि लगेच नेल आर्ट करायला चालू केलं. आणि इथे ज्यांनी मला ऑर्डर दिली होती सना दीदी होती आणि तन्वी दीदी, त्यांनीच मला ऑर्डर दिली होती. त्या सुद्धा मला भेटल्या आणि त्या मेहंदीसाठी कधीच आल्या होत्या आणि माझ्यासाठी बिचाऱ्यांची मेहंदी सुद्धा थांबली. फायनल लुक होता नेल्सचा. मग मी निघाली घरी जाण्यासाठी आणि घरी जायला तर खूपच लेट झालेलं, म्हणून सफाळ्यातच दीदीच्याकडे राहायचा विचार केला. मग मी गेली दीदीच्या घरी. मला नेक्स्ट डे लगेचच ऑर्डर होती सफाळ्यातच. मग मला ते सुद्धा बरं पडलं, परत एवढं जाऊन येण्यापेक्षा दीदीकडेच राहिली. तर ही आहे माझी मोठी बहीण सोनू. मग मला नेक्स्ट डे लगेचच सफाळ्यात ऑर्डर होती, म्हणून मी मस्त रेडी वगैरे झाली आणि सकाळचा व्ह्यू दीदीच्या बाल्कनीतून एवढं भारी सीन होता ना. मग मी उचलली बॅग आणि निघाली ऑर्डर. दीदी तर सकाळीच गेली होती कॉलेजला आणि जीजू सुद्धा गेले होते कामावर, म्हणून मला बाय करायला सुद्धा कोणी नव्हतं. मग मी निघाली, सरळ माझा रस्ता पकडला आणि पोचली मी स्टेशनला आणि मला जायचं होतं ईस्टला. सो लगेच मी पोचले ईस्टला आणि तिकडनंच लगेच पोचली लोकेशनवर आणि क्लायंट आलेलीच होती. मग मी लगेच नेल्स करायला चालू केलं आणि हा होता तिचा फायनल लुक. तिला सुद्धा आवडले नेल्स. आणि त्याच दिवशी मला वेळेवर आणखीन एक ऑर्डर होती, ती होती वसईला. सो गाईज मला इथून ट्रेन पकडून वसईला जायचं होतं आणि मला डायरेक्ट ट्रेन भेटली वसई. सो फास्ट होती म्हणून मी लवकर पोचली. भूक लागली होती, मग इथे बर्गर खाला. पोचली मी लोकेशनवर आणि इथे पिकअप करायला मला हा छोटा बाबू आला होता घ्यायला आणि हा होता त्यांचा फायनल लुक. नंतरला मी निघाली घरी जायला. सो असा होता आजचा दिवस.